खूप जणांकडून तुम्ही ऐकलं असेल स्टॉक मार्केट हे गॅम्बलिंग आहे, स्टॉक मार्केट हे सट्टा आहे, स्टॉक मार्केट हे जुआ आहे. खरंच स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने प्रॉफिट होतं का? माझं तर नुकसान झालंय, असे खूप जण म्हणणारे तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल मार्केटमध्ये भेटतील. परंतु मला तुम्हाला इथं सांगायला आवडेल, जेपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल आणि स्वतः शिकत नाही आणि स्वतः गुंतवणूक करून अनुभव घेत नाही, तेपर्यंत दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास करू नका. कारण की स्टॉक मार्केट जर जुआ असता, सट्टा असता, गॅम्बलिंग असतं, तर राकेश झुंझुनवाला सर किंवा वॉरन बफेट सर अशा महान लोकांनी स्टॉक मार्केट सारख्या विषयामध्ये आपलं करिअर बनवलं नसतं, राईट? बघा, ज्याप्रमाणे आपण इंजिनिअरिंग एमबीए करतो, बीकॉम एमकॉम करतो, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केट या सब्जेक्टचा सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागतो. आणि ज्यावेळेस त्याचा आपण चांगल्या प्रकारचा अभ्यास करतो आणि अभ्यास करून ज्यावेळेस आपण त्यामध्ये गुंतवणूक करायला जातो, त्यावेळेस आपल्याला सक्सेस मिळतं. मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये विथ डेटा सांगायला आवडेल की स्टॉक मार्केट हे कशा पद्धतीने तुमच्यासाठी प्रॉफिटेबल राहू शकतं. जर तुम्ही नॉलेज घेतलं, शिकलात आणि स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक केली, तर कशा प्रकारे तुम्हाला स्टॉक मार्केटमधून चांगल्या प्रकारचे पैसे कमावता येऊ शकतात, चांगल्या प्रकारची संपत्ती तुम्ही निर्माण करू शकता. म्हणून या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कशा प्रकारे स्टॉक मार्केटमधून तुम्हाला पैसे कमावता येईल, कशा प्रकारे तुम्ही संपत्ती बनवू शकाल. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम पाटील. फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे छान पद्धतीचा एक इन्कम सोर्स तयार करू शकतो किंवा छान पद्धतीचे पैसे कमावू शकतो आणि लॉंग टर्म मध्ये चांगल्या प्रकारची संपत्ती निर्माण करू शकतो. मला तुम्हाला इथे सांगायला आवडेल की स्टॉक मार्केटमध्ये जो सेन्सेक्स आहे, हा सेन्सेक्स कधीपासून सुरू झाला. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा सेन्सेक्स सुरू झाला 1979 साली. हा सेन्सेक्स सुरू झाला 100 रुपयापासून. किती रुपयापासून? 1979 ला 100 रुपयापासून हा सेन्सेक्स सुरू झाला. आणि आज ज्या दिवशी हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय, त्या दिवशी लगभग हा सेन्सेक्स 80,000ला सुद्धा पार करून गेलाय, राईट? म्हणजे यावरून सिंपल आपल्याला समजून येत आहे की जी गोष्ट 100 रुपयाला सुरू झाली होती, ती गोष्ट 80,000पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे ज्या कोणत्या व्यक्तीने 1979 मध्ये 100 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 80,000 रुपये झाले असते, राईट? आता स्टॉक मार्केट फक्त वरतीच जातं का किंवा फक्त प्रॉफिटच आपल्याला होणार का? तर आपल्याला हे थोडंसं अंडरस्टँड करावं लागेल, हे थोडंसं आपल्याला समजावं लागेल, नॉलेज घ्यावं लागेल, त्यावेळेस आपल्याला याची क्लिअरिटी येईल. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप याची क्लिअरिटी देतोय. मी काही डेटा काढलेला आहे. माझा जन्म झालाय 1992 साली आणि मी असं ठरवलंय की सेन्सेक्सचा जो पास्ट परफॉर्मन्स आहे, तो माझा जन्म झालाय तेव्हापासून तर पुढच्या 10 वर्षाचा आपण डेटा काढूयात आणि नक्की शेअर मार्केटनी कशा प्रकारे परफॉर्म केलंय हे बघूयात आणि तुम्हाला सुद्धा सांगूयात, जेणेकरून तुम्हाला सुद्धा क्लिअरिटी येईल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याने नुकसानच होत नाही, प्रॉफिट सुद्धा होतं आणि चांगल्या प्रकारचे पैसे सुद्धा कमावल्या जाऊ शकतात. तर हे शेअर मार्केट नक्की काम कशा पद्धतीने करतं? तर 1979 साली जो सेन्सेक्स 100 रुपयापासून सुरू झाला, तो डायरेक्ट 80,000वर नाही गेला. तो 100 रुपयावरून 200 रुपयावर गेला, 200वरून 150वर आला, 150वरून 500वर गेला, 500वरून 300वर आला, 300वरून तो 700वर गेला, 700वरून 500वर आला, 500वरून तो 1000वर गेला, 1000वरून तो अगेन 700वर आला, 700वरून तो अगेन 1500वर गेला, 1500वरून तो 1300वर आला. तर असं करत 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 तो 80,000पर्यंत पोहोचलाय. तो डायरेक्टली 100 रुपयावरून डायरेक्ट 80,000वर गेला का? नाही. तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कसं काय म्हणताय? तर मला तुम्हाला प्रॅक्टिकली विथ एक्झाम्पल सांगायला आवडेल. 1992 साली माझा जन्म झालाय आणि तेव्हापासूनचा सेन्सेक्सचा मी पास्ट परफॉर्मन्स काढलाय, जो तुम्हाला मला स्क्रीनवर दाखवायला प्रॉपर पद्धतीने आवडेल आणि
स्क्रीनवर तुम्ही प्रॉपर पद्धतीने बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की सेन्सेक्स हा 1992 पासून कशा पद्धतीने परफॉर्म केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल. सो 1992 साली सेन्सेक्स हा 54% डाऊन आला होता. बट तिथून 1.5 वर्षात 127% तो वरती गेला. 1.5 year, 1.5 वर्षात 54% तो डाऊन झाला, बट 127% तो वाढला. म्हणजे डाऊन झाला त्याच्यापेक्षा डबलपेक्षा जास्त पर्सेंटेजनी तो वाढला. 1996 साली 4 वर्षात 92 ते 96 4 वर्षात तो 40% अगेन डाऊन झाला. परंतु तिथून एकाच वर्षात 115% तो वरती गेला. म्हणजे कमी झाला 40% आणि वाढलाय ट्रिपल पर्सेंटेजनी. सो हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये 2000 साली तिथून अगेन 4 वर्षांनी 1.5 वर्षांनी 56%नी तो डाऊन झाला. 56%. आणि तिथून 2.5 वर्षात 138%नी तो वरती गेला. म्हणजे कमी झाला 56%नी आणि 138%नी 2.5 वर्षात वरती गेला. 2008 मध्ये जर तुम्हाला माहिती असेल, मार्केट क्रॅश झालं होतं, राईट? आणि त्या चक्रात खूप जणांचं मार्केट क्रॅश झाल्यामुळे पैसे काढले तर नुकसान सुद्धा झालं. आणि इथला डेटा असा म्हणतोय की 1 वर्षात त्यावेळेस 61%नी मार्केट डाऊन आलं होतं. 61%नी. परंतु तिथून 1.5 वर्षांनीच 157%नी मार्केट वरती गेलं. 157% एका वर्षात, विदिन 1 year. 2013 मध्ये अगेन एकाच वर्षात मार्केट हे 28%नी डाऊन गेलं आणि तिथून 96%नी 3 वर्षात मार्केट वरती गेलं. मी पूर्ण 2024-25 पर्यंतचा डेटा तुम्हाला सांगत नाहीये, बट मी जे काही 92 पासून ते 2013 पर्यंतचा डेटा तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय. आणि या डेटावरून तुम्हाला जर कळून राहिलं असेल की स्टॉक मार्केटचा जो ग्राफ आहे तो 100 रुपयापासून 80,000वर असाच पोहोचलेला नाहीये. तो 100 रुपयावरून 80,000वर पोहोचण्यासाठी खूप सारे अपडाऊन्स आलेत. पण या पूर्ण याच्यातून तुम्हाला काय समजून घ्यायचंय, तर तुम्हाला एकच गोष्ट महत्वाची समजून घ्यायची आहे, ते म्हणजे करेक्शन आर टेम्पररी अँड ग्रोथ इज परमनंटली. शेअर मार्केटमध्ये करेक्शन होणार, मार्केट डाऊन येणार, पण ते टेम्पररी असेल. अल्टिमेटली जे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला ग्रोथ मिळते ते परमनंट ग्रोथ असते. म्हणून हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल की सर मला तर रातोरात श्रीमंत बनायचं आहे, मग मला एवढे वर्ष गुंतवणूक करायला जमणार नाही. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, स्टॉक मार्केट रातोरात श्रीमंत बनण्यासाठी आहेच नाही. ज्याला कुणाला शॉर्ट टर्म गुंतवणूक करायची आहे, कमी टाइमात श्रीमंत बनायचं आहे, तर स्टॉक मार्केट हा ऑप्शन तुमच्यासाठी नाहीच आहे. कारण की स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायला चाललात ना, तर पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या, तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहावं लागेल. लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगला बेनिफिट होईल, चांगले तुमचे पैसे वाढेल, चांगला परतावा तुम्हाला भेटेल. बट लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे. देर इज नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस. तुम्ही म्हणाल की मला रातोरात श्रीमंत बनायचंय, तर देर इज नो शॉर्टकट टू अचीव सक्सेस. रातोरात श्रीमंत बनण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट मार्ग नाहीये, हे समजून घ्यायचं आहे. आता शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही इंट्राडे करत असाल, फ्युचर ऑप्शन करत असाल, तर तुमचे नुकसान होण्याचे डेफिनेटली चान्सेस जास्त असेल जर तुम्हाला नॉलेज नसेल आणि तुम्ही इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन करायला जात असाल. कारण की इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन जर तुम्ही करताय, तर त्यासाठी तुम्हाला टेक्निकल एनालिसिस, कॅन्डलस्टिक पॅटर्न, सपोर्ट, रेजिस्टन्स या सगळ्या गोष्टींचं छान पद्धतीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता नॉलेज असून होतं का, तर नाही. नॉलेज घेतल्यानंतर सुद्धा प्रॅक्टिकली आपल्याला स्वतः प्रॅक्टिस करावी लागते. दुसऱ्यांनी फक्त टिप्स दिल्या म्हणून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर काही फायदा होणार नाही. जर लॉंग टर्म मध्ये तुम्ही नॉलेज घेऊन स्वतः प्रॅक्टिस करून गुंतवत असाल तर तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारचा फायदा होईल. म्हणून स्टॉक मार्केट हे कोणत्याही प्रकारचं गॅम्बलिंग नाहीये. स्टॉक मार्केट हे कोणत्याही प्रकारचा सट्टा नाहीये. स्टॉक मार्केट हा कोणत्याही प्रकारचा जुआ नाहीये.
स्टॉक मार्केट एक जबरदस्त आणि छान पद्धतीची संपत्ती बनवण्याचा इन्स्ट्रुमेंट आहे. चांगल्या प्रकारची पॅसिव्ह इन्कम फ्युचरमध्ये तुम्ही जनरेट करू शकता, चांगल्या प्रकारचे पैसे कमवू शकता, परंतु तुम्हाला त्याचं चांगलं नॉलेज घ्यावं लागेल. ज्याप्रमाणे MBA, BCom, इंजिनिअरिंग, MCOMचं आपण शिक्षण कंप्लीट करतो, त्याचप्रमाणे स्टॉक मार्केटचं शिक्षण आपल्याला घ्यावं लागेल आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहावं लागेल. तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैसे कमावणं स्टॉक मार्केटमधून पॉसिबल होईल. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून विथ एक्झाम्पल, विथ पास्ट सेन्सेक्स परफॉर्मन्स यावरून तुम्हाला कळालं असेल की स्टॉक मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे लॉंग टर्म मध्ये पैसे कमवू शकतो. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये जर गुंतवणूक करताय तर फक्त आणि फक्त लॉंग टर्मच्या उद्देशाने गुंतवणूक करा. तुम्हाला जबरदस्त आणि छान पद्धतीचा फायदा होईल, छान पद्धतीचा परतावा मिळेल आणि चांगल्या प्रकारची संपत्ती सुद्धा बनेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्याच पर्यंत हा व्हिडिओ न ठेवता बाकी तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा स्टॉक मार्केट बद्दल नॉलेज मिळेल. आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला हिट करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहील. थँक्यू सो मच. बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. साइनिंग ऑफ प्रीतम पाटील. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.